तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावगळे ब्लॉग्स मध्ये. तर आजचा विषय असा आहे, आज मला असाइनमेंट लिहायची, रविवार आहे, आज आयतवार आहे. असाइनमेंट लिहायची, गाडी इथं सकाळ धरून मोबाईल बघू राहिला, कानात हेडफोन आणि मोबाईल. किती वाजले? एक दीड तास. 18 मिनिटं मोजून 18 मिनिटं दिसतोय. 18 किती वेळचं मोबाईल. फायनली आपल्या आज असाइनमेंट झाले मराठीची. सगळं गबाळ कम्प्लीट आहे आपलं. A to Z वाया कम्प्लीट. तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, एवढ्या वाया कम्प्लिटेड, म्हणजे सर थांबा 2 मिनटं. हां, हे देखो, एवढा डी कम्प्लिटेड. हां, एवढं मॅन्युअल बी कम्प्लिटेड. म्हणजे सगळं आता कम्प्लिशन झालेलं आहे. उद्यापासून प्रॅक्टिकल एक्झाम आहेत आपल्या, आणि ते उद्यापासून द्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यामुळं काही विषय नाही. आता सगळं आपण आदल्या रात्री पूर्ण करीत असतो, किती म्हणले तरी. आता हे सगळं पूर्ण आहे, सगळं चेक आहे. फक्त एक वेळ आता जी लिहिली मराठीची तेवढी चेक करायची राहिली. बाकी गाण्याचा बाई तिकडं बसलाय. मोबाईलला आत्ताशी मोबाईल ठेवून दिला काय त्याने. मग वही पण पूर्ण झाली. म्हणजे तुम्हाला मी केव्हा म्हणलं होतं ना, आता तो आत्ता मोबाईल ठेवून दिला त्याने. चार्जिंग पाहून जा किती. आज लय व्याकर वया मोबाईलचा. येडे होते पोरं. ते तर सगळ्यात विचित्र झालंय. त्याला मग त्याच्या हात पाय दुखत असतील, बाकीचं काही नाही. मुद्दाम आणतोय मग मी राव. मला सांग ना, तुला हाणलं कुठं? कोणी आणलं? आता मी मोबाईल पाहत होतो. आता तुला असं केलं मम्मी मम्मी असंच केलं, राग येणार का नाही? माझ्या कानापाशी असं करतोय. हेडफोन घालून बसलाय, 4 तास झाले. हात लावला. तुला माहित नाही हेडफोन घालायचे का? बरं हाणलो, काय करशील? काय करशील? मार खाशील, बाकीचं काय होणार? मी मार खाईन आणि त्याला खावायला. त्याला ते कसं काय नेत्रपिंडी वाच मला बुक्स. ते कसं काय खाईल मुळाच? मग ते मार रे, तू नाही आणणार त्याला. मी आणणार मी बरं काय घेतलं, काय आणलं मग तो? हाण बरं तू. दोघांनी आणावं नव्हे तब्येत कमी केली. तुला काय थांब. हाणण्याचा तब्येतीचा काहीच संबंध नसतो. खात बी नाही बरं का, कुरकुऱ्यावरच खात नाही. कुरकुरे खातो फक्त, व्यायाम करीत नाही, काहीच नाही. जीव कोंबडीवाणी झालाय त्याचा. कोंबडी बरी आहे का नाही? कोंबडीवाणीच झाला. कोंबडीचं तोंड बरं आहे त्याच्यापेक्षा. हा, कोंबडी तरी जरा फुगलेली राहते. गांडूळे. हा राव, हा, हे चलतंय मी तसंच. ते तसं उलट चल बरं का नाही. ते असं असं पालतं आहे ना. हा ना, असं तिकडे तो मादळ तुला रे बाळा. तू ए बाळा, 5वी सांग ना. 12वीला वाटतं सांगा काय साईज 12वीला वाटतं का सांगा फक्त. म्हणजे त्याच्या हरकतीने म्हणतं बरं का, हाईटीने वाटून तो हाईट आहे त्याची मस्त, हरकत त्याची अशी लहान पोरावली आहे की नाही सांगा. शाळेत लवकर घातलेलं. मला पण लवकर घातले. 16 वय काहीतरी 17 पूर्ण आहे आता. 17 आहे ना आता. ते सेकंड 16 थोडी, तो 15 आहे पूर्ण. याचा 15 आहे ना, आणि मग 17 कम्प्लीट आहे. 18 कम्प्लीट होईना आता. शाळेत लवकर टाकल्यामुळं पोरं लय वयाचे आहेत. तुमची वय कमी येते. मग 16 वय 12वीला. आता माझ्या वर्गात आहे ना, 5 वर्ष तुम्हाला सांगतो बरं का, माझ्या वर्गात माझ्या एकट्याच माझं वय किती आहे? 18 रनिंग आहे बरं का. 18 कम्प्लीट आहे ना आता नोव्हेंबर मध्ये. आणि पोरांचे काही 21, 20. आता ते मोठी आहे. तू लवकर टाकले शाळेत. हे फुल दाढी बिडी वाली पोर आहे तिने. 21-20 वय वालेच भाऊ, सगळे 21-20 वाले. आणि आता तुला सांगू का, जसं जसं ऑक्टोबर येतो का तवर सगळ्यांचे बड्डे होऊन जाते. आणि म्हणजे सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा, ते एकट्याने लहान आहे असं. आणि लहान असण्याचा एक फायदा आहे, शिक्षण लवकर होतं. 1 वर्षाने काय लहान असला, शिक्षण लवकर होतं. लवकर म्हणजे 2 वर्षांना लहान आहे आपण दोघं. 2 वर्षांना. एवढं नाही, 1 वर्ष. मी 16 वय, माझं माझ्या मित्रांचं 18 वय. 18 वयामध्ये माणूस 10वीला असला पाहिजे. 18, 17 मध्ये 11वीला नाही 10वीला नाही, सॉरी 12वीला असला पाहिजे. 12वीला. आणि मी सेकंड इयरला आता. मला 16 आहे 12वीला. किती वर्षाचं परी? तू 10वीला असायला पाहिजे. शाळेत लवकर टाकले मी तुम्हाला दोघांना. लवकर टाकले शाळेत. गाणं 10वीला असला पाहिजे. मी त्याचं 10वीचं वय, तुझं 12वीचं आहे. माझं 12वीचं वय.
आणि आता सेकंड इयरला आहे. लवकर तुम्ही शाळेत पुढे घेऊ. त्याच्यामुळे गण्याचे पेपर बी बाहेर येते, एक्सटर्नल ऍडमिशन आहे त्याचं. निवांत असं. दिनभर मोबाईल देखणे का आणि पेपर करून. तुला आता झटकाच माहित नाही अजून, झटकाच माहित नाही नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा. अभ्यास करीत आहे चपाट. दादा तेच करायचं, भाजरायचंय तुला. कटिंग दाढ्यात करतो मग जाऊ दे. मी बसलो तर पैसा कमीत मग. चांगला 16 तास 16 तास 12 नाही 16 तास. आपलं काम सोपं नाही. 12 तासाची शिफ्ट असते, 16 तासाची ओव्हर टाइम असते. अभ्यासापेक्षा अवघड आहे कामापेक्षा. नाहीये काहीच अवघड नाही. मला नाही करत. मग तुला मार खायचा असं सांग मग तसं म्हण. तू कशी त्याला जर म्हणलं ना भाऊ आपल्याला शिक्षण करायचंय कटिंग दाढ्या, बरं ते बी शिका ना. नुसतं म्हणतो कटिंग दाढ्या, मी ते सुद्धा शिकून बसलो. अरे, त्याला दुकानात जायचा कंटाळा येतो खाली. दुकानात जायचं कटाळा नाही. पप्पा मला दुकानात वर फेकी दिली. नको खोटं बोलू रे भाऊ. पप्पा असं पप्पा खोटं म्हणलं मी बोलतो शिकतो. रे पप्पा दादा पाशी जाऊन तू. बस म्हणले ती दिसते. लय खोटं बोलतो. मी कटिंग दाढ्या शिकून बसलोय. फॅशनेबल कटिंग सुद्धा येते 2-3 मला. 5 दिवस आणि ती 1-2 महिने अभ्यासात थांब. बी 2 काम चालू आहे महिने सगळं. 2 महिने थांब. कटिंग दाढा करत असं 2 महिने तू काय एवढा हे झाला काय? 2 महिन्यात कसं काय हातवला रे? दुकानात बसायचा कंटाळा येतो. आणि मी कोरोनामध्ये शिकलेलो आहे guys. कोरोनामध्ये कोरोनामध्ये काहीच काम नव्हतं का? पप्पा. त्याला कटिंग येत नाही, त्याला काहीच जमत नाही. काय एवढं स्वच्छ राहतो. डोक्याचं बोकड झालं नाही केसाचं. सकाळी काय म्हणली ती तू? खाली जा की भांग पाडून जा म्हणून. अरे कुत्रे धरते. मग केस तसे झाले, कुत्रे धरते. गेला पाठीमागं. जन्मात गेला मागच्या जन्मात. जे केस एवढे वाढलेत ना आता वा कुत्रे वा धरते. वा. कुत्रे धरते. अरे बाई चड्डी उडी दे. मामा मिया. I'm joking. मग मार खायचं काय? मग मी एक दादागिरी करते बा आमच्या घरात. फटाके आहे का ना मी काय दादागिरी केली रे काळे? बघितलं का अशी दादागिरी करते म्हणते. काय दादागिरी केली? आम्हाला काळे म्हणते. मी काळा आहे का सांगा बरं काहीच. काळा कोंबडा. काळा कोंबडा आहे तो काळा. डायरेक्ट सावळा आहे मी. नाक आहे कोंबड्याच्या सुचवेने विठ्ठल नाक. सावळा होता, कृष्ण सावळा होता, तो काळा कोंबडा पण काळा आहे. सगळे सावळे होते. मग आम्ही काय लाजायचं. बरं थांब, मी काळा आहे तुम्हाला नावटे आमच्या नाकाला तो तोंड दाखव एकदा. आता काय साऱ्या जगाला आपल्या व्हिडिओ मध्ये दिसतेच. हा ही कोणती गोरी मला सांगा फक्त. ही आहे भाई, याचे एक वेळेस सांगू शकतो. याने बी आता चेहऱ्यावर बरेच दाग बिग आणले दादा. चल रे. रिफ्रेश. ज्या दिवशी चांगलं त्या दिवशी नाही म्हणतो. मुद्दाम चिडीला येतो. काय चाललंय? डाग अर्धा वाट राव. अर्ध बोलत अर्ध म्हणलं काय चाललंय? फटाके पडायला तरी काल मार नाही खाल्ला, आज मार खायचं असं. काल मार नाही खाल्ला? आज मार त्याला विचार जात का जरा कसं. बघायला जाय ना आता ते जाणारच आहे गावाकडे. बाबा फेमस होते ना पण. आता मामाला किती व्ह्यूज? मामाला 1200 व्ह्यूज आहेत. के लागला फक्त तेवढा डायलॉग. आजीला बी 1000 पेक्षा जास्त. तुम्हाला पण 1K आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा 1K व्ह्यूज आहेत. आपण कशालाच नाही का बंदूक पिस्तूल रन गाडा नाही आलं का याला. त्याला काहीच जमत नाही राव. दादा मला काहीच येत नाही. ते तू ठरवतो, तू करीत नाही, प्रयत्न करीत नाही. मी अक्षय कुमारची सुद्धा ऍक्टिंग आवाज शिकवतोय काय काही ना काही तयार करीत राहतो मी. नवीन नवीन गोष्टी. नवीन काय ती थोडी मग आता आवाज संध्याकाळचा आवाज पिच हाय हो झाली ना मग ते आवाज नाही निघत एवढा. उद्या मी एका व्हिडिओ मध्ये पण टाकलेलं आहे ना मी ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये एकदम सेम आहे. परत ते हेनरीचा आवाज बी. परत एक रामदास आठवलेचा सुद्धा आवाज शिकू राहिले मी हळूहळू. ते शिकलो का मग ते पण दाखवेन तुम्हाला. काही शिकायचं नवीन नवीन आजी. शिकल्याशिवाय नाही. नवीन नवीन शिकत राहायचं. मी पहिल्या दिवशी शिकायची मला. नाही पहिल्या दिवशी मी ठरवतो आता शिकणार. याला एकदम नाही घास घेत ना. एकदम काही होत असतं का एकदम काहीच होत नसतं. थोडं थोडं करूनच
फटाके वाजायचे, एक एक काम मग बसवते आता उद्यापासून. चार पाच शिकली होती मी पूर्ण विसरले हातातच घेतली नाही. तू कर बरं बकरी आणि शिर्डीला हाकाल ती पालक खाऊ राहिली. पालक खाऊ राहिली झाडाची ती काय खायचं हाकल. चमचा खाशी असं वाटतं शिळीला ते काय हे झालं काय दुखणं बिकणं आलं. हा शावच कडरली शिळी आज चांगलं. तुला शिळी करायला लागली शिळी कर. आजीला भारी आपलीच असती हो शेळ्या गावाकडं लागल्या का पाला खायला. एवढं आवडती आजी पण असं पार न देत आवाज. लेंडक टाकी तिची हा लेंडक सोडी ती. मग ते कसं होतं दारात लय केलं होतं वर येत होता. चपाती पण खात्यात निघालं. चिंग डंग डंग चिंग डंग डंग चिंग डंग 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 चिंग डंग डंग पाखरा आजाद केलं शिर्डीचा आहे लगेच ती त्याचा पहिला जन्म शिर्डीचा आहे. त्याच्या आधीवर गावड्याचं त्याच्या आधी डुकराचा आलेत लोक दाखवा कला. डुकराचं त्याच्या मागचं काय एवढे जुने जन्म कसं काटत तुला. आणि अजून मम्मी होती माझ्या. नाही मी नाहीच त्यासोबत आता तर आम्हाला सापडलाच आहे. त्याच्या आधी काही आता 10:15 वाजले. एडिटिंग कम्प्लीट होत आली आता म्हणजे फक्त इंट्रो आउट्रो टाकायचं राहिलाय. तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या. लूप्स.